चला नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं द ग्रो अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जो आपला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी सराव टेस्ट आहे त्या टेस्ट मधलं मॅथ आणि रिझनिंग गणित बुद्धिमत्ताचं जे 20 क्वेश्चन्स होते त्यांचं आपण सोल्युशन बघणार आहोत. चला मग सुरुवात करू सर्वात पहिल्या प्रश्नाला. यामध्ये आपण काय करणार आहे, एक मी तुम्हाला अशी मेथड सांगणार आहे की जर त्या टाईपचा कोणताही प्रश्न आला तुमचा प्रॉपर लॉजिकलने कव्हर व्हायला पाहिजे. सोबत सॉल्व्ह करताना मी जे फास्ट कॅल्क्युलेशन असेल त्या कॅल्क्युलेशन करण्याच्या काय पद्धती असतात, बऱ्याच साऱ्या गोष्टीतनं खूप जास्त फायदा होईल. तुमचा आन्सर आलेला असेल, तुम्हाला सर्वचे सर्व क्वेश्चन समजले असतील तरीही एकदा बघा, कारण तुम्हाला यामधनं क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याची जी एक जबरदस्त अप्रोच असणार आहे, स्पीडनं सॉल्व्ह करण्याची काय अप्रोच असते, या सर्व बारीक सारी गोष्टी तुम्हाला यामधनं शिकायला भेटतील. ठीक आहे, चला मग सुरुवात करू आपल्या सर्वात पहिल्या प्रश्नाला. जसा आपला पहिला प्रश्न 81 नंबरचा. संजयची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला एकूण 173 गुण मिळाले, तर 7 विषयातील गुणांची सरासरी किती? जसं मी आता तुम्हाला सिंपल विचारलं की मित्रांनो सरासरी काय असते, तुम्ही लगेच म्हणणार सर सरासरी असते की एकूण सर्व विषयाची बेरीज भागिले एकूण विषय किती? 7. मग आता बघा बरं, सर्वात पहिलं त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 आहे, शेवटच्या 2 विषयांची किती? 173. मग सर्वात पहिलं आपण एकूण बेरीज काढणार. जसं 60.6 ला मी असं लिहिलं 606 भागिले 10 आणि एकूण विषय किती येतं? 5. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला सरासरी न भेटता डायरेक्ट बेरीज भेटेल, बरोबर का? मी पॉईंट काढला, भागाकारात 0 दिला. 5 1 5, 5 2 10, 606 भागिले 2. आपण म्हणणार पहिल्या 5 विषयांची एकूण बेरीज गुणांची 303 आली. त्यानंतर पुढचे किती मित्रांनो? पुढचे जे 2 विषय त्यांची एकूण बेरीज 173 आहे. मग टोटल 7 विषयांची बेरीज येणार 3 आणि 3 6, 7 3 आणि 1 4. सर टोटल 7 विषयांच्या गुणांची बेरीज आली मित्रांनो 476 भागिले सर्वचे सर्व विषय 7 आहे, भाग द्या 7 सकून 42, 5 उरले 7 8 56. आपलं जे उत्तर यायला पाहिजे मित्रांनो ते आलं 68, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आलं. क्लिअर? पुढचा प्रश्न. 20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रुपये असेल तर मासिकाची मूळ किंमत विचारली. एक मंथली मॅगझिन, त्याची ओरिजिनल किंमत नेहमी 100% आपण मानत असतो. नेहमी ओरिजिनल किंमत किती मानतो मित्रांनो? 100%. जसं ओरिजिनल किंमत 100%, पण झालं असं की 20% डिस्काउंट दिला, म्हणजे 100%ची वस्तू कितीला विकली? 80%ला. ही आपली मूळ किंमत आहे आणि ही आपली नवीन किंमत आहे. त्यांचं म्हणणं आहे की नवीन किंमत जी आहे ना ती 596 रुपये आहे. आपल्याला मूळ किंमत विचारली म्हणजे 100%ची किंमत विचारली. काहीच नाही मित्रांनो, सिंपल तिरकस गुणाकार करायचा. सो 100 गुणिले 596, 100 गुणिले तिरकस गुणाकार केला 100 गुणिले 596, जे उरलंय त्याला भागाकारात लिहायचं भागिले 80. तिरकस गुणाकार केला, याला सॉल्व्ह करा सिंपल. सो 0 0 काटला. 8 न जर आपण याला भाग द्यायला लागलो तर आपण म्हणणार 8 7 56, किती उरले? 3 उरले. 8 चौक 32, 4 उरले, पॉईंट दिला 40 झाले. 8 पंचे 40. 74.5 गुणिले 10, तर आपलं जे उत्तर यायला पाहिजे, मूळ किंमत यायला पाहिजे 745 रुपये. 745 रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आलं 745. 2 नंबरचा प्रश्न क्लिअर. आता 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे, समजून घेतला, प्रॉपर मांडणी केली तर लवकरात लवकर उत्तर येऊ शकतं. जसं त्यांचं म्हणणं काय, एकदा प्रश्न प्रॉपर रीड करा. एक वस्तू 314 रुपयाला विकली तर तोटा होतो. किती होतो माहित नाही, पण तोटा होतो. प्रत्येक वस्तूची काही ना काही खरेदी किंमत असणार आहे. ही वस्तू आपण काय केलं? 314 रुपयाला विकली आणि यामुळे आपल्याला तोटा झाला. ओके. जर हीच 314 रुपयाला न विकता आपण 452 रुपयाला विकली असते, आपल्याला नफा झाला असता. सर हीच वस्तू जर आपण 452 रुपयाला विकली असती, आपल्याला नफा झाला असता. पण तोटा आणि नफा याच्यातला संबंध देत असतात. किती झाला असता? सर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा झाला असता. म्हणजे सुरुवातीला जर कधी आपल्याला 100 रुपये तोटा झाला असता, तर आता जो नफा होता तो तोट्याच्या दुप्पट म्हणजे 2x आपल्याला नफा झाला असता. मग फक्त गॅप बघायचा. सर 414 पासून खरेदी किमतीपर्यंत किती गॅप आहे? 1 रुपयाचा. खरेदी किमतीपासून 452 पर्यंत किती गॅप आहे? 2x चा.
म्हणजे इथपासनं तर इथपर्यंत टोटल गॅप 3x चा आहे. आता बघा बरं, 452 मध्ये 314 मध्ये मूळ गॅप किती आहे आपण बघणार सर. 452 मधनं 314 जर आपण वजा केले तर 12तनं 4 गेले 8, 4तनं 1 गेला 3, आपण म्हणणार टोटल 138 रुपये आपला गॅप आला. म्हणजे 3x ची किंमत आली 138. तर x ची किंमत किती येणार, 3 चौक 12, 1 उरला 3 सक 18. सर आपली x ची किंमत 46 रुपये आली. म्हणजे आपण म्हणणार आपला जो तोटा होता तो तोटा 46 रुपये तोटा होता. मग बघ बेरीज करा, 314 प्लस 46, आपलं उत्तर येणार 6 आणि 4 10, हातच्याला 1, 4 आणि 2 6, 303. सर आपलं जी खरेदी किंमत आली ती खरेदी किंमत 360 रुपये आली. विक्री किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत येत असते. 360 रुपये आपलं उत्तर आलं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर. क्लिअर. आता पुढचा प्रश्न 87 नंबर झाला. 84 नंबरचा प्रश्न का म्हणणे बघा, एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले. टोटल 4 हप्ते होते, पहिला हप्ता, दुसरा, तिसरा आणि चौथा. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, पहिला हप्ता जर 100 रुपयाचा असेल तर दुसरा हप्ता 1 अधिक 50 रुपयाचा, तिसरा हप्ता पुन्हा 50 जास्त म्हणजे 1 अधिक 100 रुपयाचा, आणि चौथा हप्ता किती होता 1 अधिक 150 रुपयाचा, कारण प्रत्येक हप्ता 50 न जास्त आहे. मग त्यांचं म्हणणं आहे का 4 हप्त्यामध्ये टोटल किती रुपये परत केले मित्रांनो. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर यायला पाहिजे किती, 2000. याची बेरीज करा बरं, सर्वांनी प्रॉपर याची बेरीज करा. सर 1 2 3 आणि 4, x 4 वेळेस आहे म्हणून 4x प्लस 50 100 150 150 300. सर 4x अधिक 300 बरोबर आपलं किती येणार 2000. म्हणजे आपण म्हणणार हे 300 प्लस मध्ये पलीकडे गेल्यावर मायनस, तर 4x ची किंमत मित्रांनो 1700 रुपये आली. तर x ची किंमत किती येणार, 4 ना भाग द्या. सर 4 चौक 16, 1 उरला 4 दुने 8, पुन्हा 2 उरले 4 पंचे 20. x ची किंमत 425 रुपये आली. त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता, पहिला हप्ता 1 रुपयाचा होता, x ची किंमतच 425 आहे, म्हणजे आपलं उत्तर पाहिजे 425 रुपये. सर 425 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलं. बोला समजतंय सर्वांना, काही अडचण. ठीक आहे, मी बोललो तुम्हाला की जर तुम्ही फक्त व्हिडिओ सोल्युशन जरी बघायला लागले तर प्रश्न सॉल्व्ह करण्याची जी तुमची जी अप्रोच आहे त्या अप्रोच मध्ये खूप जास्त लेवलवरती सुधारणा होईल. ठीक आहे, चला हा प्रश्न क्लिअर असेल तर पुढचा प्रश्न 85 नंबर. येणे काही भांडवल गुंतवून एक उद्योग सुरू केला. भागीदारीवर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर 4 महिन्यांनी बीने 500 रुपये गुंतविले आणि वर्षाअखेरीस त्यांना 1200 रुपये नफ्यापैकी, सर टोटल 1200 रुपये नफा होता, त्या नफ्यापैकी एला 900 रुपये मिळाले. मग आपण म्हणणार जर कधी एला 900 मिळाले असेल तर बीला किती मिळाले असेल 300 रुपये, कारण टोटल किती रुपये तर 1200 रुपये नफा झालेला आहे. त्याच्यानंतर तर येणे किती भांडवल गुंतविले होते, तुम्हाला याची गुंतवणूक विचारली. मित्रांनो जर कधी तुम्हाला गुंतवणूक काढायची असेल ना गुंतवणूक, तर गुंतवणूक काढण्याचं सूत्र असतं नफा भागिले मुदत, नफा भागिले मुदत. परंतु या सर्वच्या सर्व गोष्टी मित्रांनो रेशोच्या स्वरूपात बघायच्या असतात. रेशो किती काय बघायचं, रेशो किती. जसं याची गुंतवणूक काढायची ना तर बघायचं याचा नफा याची मुदत किती, बी ची गुंतवणूक काढायची तर बी चा नफा भागिले बी ची मुदत करायचं. जसं आपण म्हणणार सर ए चा नफा 900 रुपये, बी चा नफा 300 रुपये, मग रेशो घ्या बरं. रेशो सर ए चा नफा किती आहे 900 रुपये, बी चा नफा किती आहे 300 रुपये, तर आपण म्हणणार यांचा रेशो आला सर 3 त्रिक 9, 3 1 3, 3 रेशो 1 नफा आला. मुदत किती, मुदत बघा बरं, हा नफा झाला. मुदत किती आहे सर, येणे काही भांडवल गुंतवून उद्योग सुरू केला आणि एका वर्षानंतर त्यांना 1200 रुपये टोटल व्यवहारात नफा झाला. म्हणजे याची जी रक्कम होती येणे 12 महिने पैसे गुंतवले आणि बीने 4 महिन्यानंतर पैसे गुंतवले, म्हणजे 12तनं 4 गेले 8 महिने, बीने फक्त व्यवहारात 8 महिने पैसे ठेवले. मग 8 महिने 12 महिने याचा रेशो घेतला सर 4 त्रिक 12, 4 2 8, याचा रेशो आला मित्रांनो 3:2. मग आपण बघणार सर आपल्याला काय काढायचं, गुंतवणूक काढायची. गुंतवणूक काढण्याचं सूत्र असतं नफा भागिले मुदत. मग ए चा नफा किती आहे 3, बी चा नफा किती आहे सर मुदत किती आहे 3. त्यानंतर सर इथं ए आला, थोडंसं प्रॉपर करू आपण याला. ए चं गुंतवणूक आणि बी ची गुंतवणूक काढायची.
सर याची गुंतवणूक आहे ना 3 रुपये नफा आणि 3 रुपये मुदत आहे. रेशो बघा, बी ची गुंतवणूक किती आहे सर, बी चा नफा 1 आहे आणि बी ची मुदत किती आहे तर 2. मग आपण याचा रेशो घेणार. सर अपूर्णांकात ते रेशो घ्यायचा असेल तर तिरकस गुणाकार करायचा. 3 दुने 6 आणि 3 एक 3. मग 6:3 म्हणजे आपण म्हणणार 3 एक 3, 3 दुने 6. म्हणजे सिंपल बी चा नफा जर कधी 1 रेशो असेल तर याचा नफा किती आहे, याची गुंतवणूक किती आहे 2 रेशो. लक्ष द्या बरं का, बी ची गुंतवणूक जर 1 रेशो असेल तर याची गुंतवणूक 2 रेशो. बी ची गुंतवणूक किती आहे, याच्या निमपट आहे किंवा याची गुंतवणूक किती बी च्या दुप्पट आहे. म्हणजे बी ची किंमत जर कधी बी ची गुंतवणूक 500 असेल, 1 ची किंमत 500 तर 2 ची किंमत 1000. मित्रांनो याची गुंतवणूक 2000 आली. सॉरी, याची गुंतवणूक 1000 आली. 1000 बघा बरं, एक ऑप्शन आहे सर, ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर. मी प्रश्न रिपीट करून देतो सोल्युशन, म्हणजे तुम्हाला चांगल्या लेवलवरती समजेल. नॉर्मली मला फक्त सोल्युशन नाही द्यायचंय, तर ज्या छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहेत त्या छोट्या मोठ्या कन्सेप्ट पण आपल्याला क्लिअर करायचे, की जेणेकरून तुम्हाला एखादी गोष्ट प्रॉपर, सर्वांना सर्व गोष्टी प्रॉपर क्लिअर झाल्या पाहिजे. जसं सर गुंतवणूक काय असते तर नफा भागिले मुदत, आणि ह्या ज्या गुंतवणूक किंवा नफा मुदत असतात हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण रेशोच्या स्वरूपात बघत असतो. मग रेशो घ्यायचा. सर सर्वात पहिलं नफा बघा, याचा नफा 900 तर बीचा नफा 300 आला. मग नफ्याचा रेशो 3:1. मुदत, याची मुदत 12 महिने तर बीची मुदत 8 महिने, याचा रेशो आला 3:2. मग नफा भागिले मुदत, गुंतवणुकीचा रेशो येणार 3/3, 1/2. तिरकस गुणाकार केला 3 दुने 6, 3 एक 3. मग 6 ला 3 ला पुन्हा 3 न भाग जात होता, 3 एक 3, 3 दुने 6. म्हणजे ए ची गुंतवणूक जर 2 रेशो असेल तर बी ची गुंतवणूक 1 रेशो. बी ची गुंतवणूक आपल्याला माहितीये 500 रुपये. मग 1 ची किंमत 500 तर 2 रेशोची किंमत 1000. सर याची गुंतवणूक 1000 रुपये आली. क्लिअर? हा प्रश्न क्लिअर असेल तर हा प्रश्न बघा, 86 नंबरचा प्रश्न. 86 नंबरचा प्रश्न वेगवेगळं अंतर या टॉपिकवर आहे. यामध्ये तुम्हाला सरासरी वेग काढायला लावतात. सरासरी वेग काढणं खूप सिंपल असतं मित्रांनो. सरासरी वेग मध्ये बघा काय दिलंय तुम्हाला, की 2 शहर आहेत ए आणि बी, यांच्यामधले अंतर 360 किलोमीटर आहे. एक गाडी ए पासून बी पर्यंत 40च्या वेगाने जाते, 60च्या वेगाने परत येते, तर सरासरी वेग काढा. मग सरासरी वेग काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो 2xy भागिले x प्लस y. सर x म्हणजे पहिला वेग असतो, y म्हणजे दुसरा वेग असतो. करा मांडणी. 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 40 आणि 60 100. सिंपल 2 0 कटले. 2 चौक 8, 8 चौकून 48. आपलं उत्तर सरासरी वेगाला 48 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन 2 आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न 87 नंबरचा. एका पिशवीमध्ये 4 पांढरे, 5 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. त्यामध्ये जर आपण 3 चेंडू काढले तर ते 3ही चेंडू लाल असतील. आपल्याला 3 चेंडू काढायचे, पण ते 3चे चेंडू लाल पाहिजे. याची संभाव्यता आपल्याला विचारली, याची संभाव्यता किती. मग संभाव्यता काढणं खूप सिंपल असतं मित्रांनो. संभाव्यता काढण्यासाठी बघायचं सिंपल, टोटल तुमच्याकडे किती बॉल आहे आणि त्याच्यापैकी रेड बॉल कोणकोणते. टोटल बॉल पैकी रेड बॉल किती, सिंपल बस एवढं बघायचं. जसं जर आपल्याला कधी मित्रांनो मी सिंपल म्हणणार, सर सध्या टोटल बॉल किती आहे तर 4, 5 9 आणि 6 15. सर सर्वात पहिले आपल्याकडे 15 बॉल आहे, त्याच्यापैकी रेड किती आहेत मित्रांनो 5 रेड बॉल आहे. बरोबर, 15 आपल्याकडे टोटल बॉल आहे, 5 रेड बॉल आहे. मी काय केलं माहितीये का, एक रेड बॉल काढून घेतला. आता किती उरले तर आपण म्हणणार सर आता सध्या 14 बॉल उरले, त्याच्यापैकी रेड बॉल किती आहे, एक काढून घेतला म्हणजे 4 रेड बॉल राहिले. आता मी दुसरा बॉल पण काढून घेतला, आता किती उरणार सर, आता बघा 13 बॉल उरले आणि टोटल रेड बॉल किती आहे तर 3 आहे. मग आता बघा आपण 3 नंबरचा पण चेंडू काढून घेतला. लक्ष द्या बरं का सर, 15 चेंडू होते, 5 रेड चेंडू आहे, 1 लाल चेंडू काढला, 14 टोटल, 4 रेड, पुन्हा 1 काढला. सर टोटल चेंडू 13, रेड चेंडू 3 उरले. बरोबर का, काही अडचण याच्यात. मग आता सिंपल आपल्याला काय करायचं, आपण 3 चेंडू काढले तर आपण 3 वेळेस मांडणी करणार. बस याचा गुणाकार करून घ्या, तुमचं उत्तर आलं. संभाव्यता एकदम सोपं असतं मित्रांनो. बस याचा आता सॉल्व्ह करायला जसं आपण म्हणणार 5 त्रिक 15, 3 आणि 3 कटले, 2 दुने 4, 2 साती 14. अजून काही करते का नाही, गुणाकार करा. वरती 2 आहे, भागाकारात 13 साती 91,
मग आपण म्हणणार 2/91 आपली संभाव्यता आली. 2/91 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. 2/91 हे समजलं का तुम्हाला? टोटल 15 चेंडू, 5 चेंडू आपण काढू शकतो. एक चेंडू काढला 4 उरले, दुसरा काढला 3 उरले, तिसरा काढून घेतला, पुढे आपल्याला फक्त 3 काढायचे म्हणून 3 वेळेस मांडणी केली, गुणाकार करा, संपला विषय. ओके, हा 87 नंबर संभाव्यतावर चांगल्या लेवलचा प्रश्न होता. हा प्रश्न बघा बरं, 88 नंबरचा. 88 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, एकूण नैसर्गिक संख्या मोजण्यावरती. थोडस त्याच्यावर ऍडव्हान्स लेवल असते, नोटांवर आधारित प्रश्न विचारतात. ओके, प्रश्न समजून घ्या, खूप सोपा प्रश्न आहे. मी एटीएम मधून 500 रुपयांच्या काही नोटा काढल्या. टोटल किती रुपयाच्या नोटा काढल्या मित्रांनो? 500 रुपयाच्या नोटा काढल्या. या नोटांचे अनुक्रमांक म्हणजे आपण म्हणणार सर 5,21,576 पासून तर 591 पर्यंत होते. याच्यामध्ये सिंपल जे समानांक असतील ते कट करा. जसं 52-15 52-15 समाने कट केले आपण, 52-15 52-15 कट केले. म्हणजे पहिल्या नोटावर जर 76 क्रमांक असेल तर शेवटच्या नोटावर 91 क्रमांक आहे. मग तुम्हाला सिंपल क्रमांक बघून बघायचे की टोटल जितके क्रमांक तितक्या नोटा असणार. मग एकूण संख्या काढा बरं. मग एकूण संख्या काढायचं सूत्र असतं मित्रांनो, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अधिक 1. मग आपण म्हणणं सर 11तून 6 गेले 5, 5 आणि 1 6. त्यानंतर 8तून 7 गेले 1 उरला. म्हणजे टोटल नोटा आपल्या 16 आल्या. टोटल नोटा 16 आल्या तर एक नोट 500 रुपयाची, टोटल नोटा किती? मग आपण म्हणणार सर 16 गुणिले 500, आपलं उत्तर येतं मित्रांनो 80 पुढे 2 0, म्हणजे टोटल रक्कम 8,000 रुपये आली. एक नोट 500 रुपयाची, अशा टोटल 16 नोटा, संपला विषय. 8,000 आपलं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आलं. 88 नंबरचा प्रश्न होता. हा 89 नंबरचा प्रश्न बघा, काय म्हणणं आहे. लासावी आणि मासावीवर आधारित प्रश्न, खूप सोपा प्रश्न आहे. समजून घेतला कधी प्रॉपर तर खूप लवकर उत्तर येऊ शकतं. जसं मनीष आणि सुनीता यांच्या वयांचा लासावी 60 असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे. मित्रांनो, जर तुम्हाला रेशो दिलेला असेल, लासावी आणि मासावी विचारला, सिंपल मांडणी ध्यानात ठेवायची की पहिला रेशो गुणिले दुसरा रेशो गुणिले मासावी जर केलं तर तुम्हाला मित्रांनो लासावी भेटत असतो. आणि जर कधी तुम्हाला संख्या विचारल्या तर काहीच नाही मित्रांनो, पहिल्या रेशोला जर तुम्ही मासावीनं गुणलं तर पहिली संख्या भेटते, आणि दुसऱ्या रेशोला जर तुम्ही मासावीनं गुणलं तर मित्रांनो तुम्हाला दुसरी संख्या भेटत असते. पहिल्या रेशोला मासावीनं गुणलं पहिली संख्या, दुसऱ्या रेशोला जर तुम्ही मासावीनं गुणलं तर दुसरी संख्या, आणि जर पहिला रेशो दुसरा रेशो मासावी यांचा गुणाकार केला तर लासावी. मग सर्वात पहिला आपण मासावी काढून घेऊ. त्यांचं म्हणणं काय बघा मित्रांनो, की पहिला रेशो किती मित्रांनो, तर पहिला रेशो बघा, पहिला रेशो आहे आपला 5, दुसरा रेशो 6 गुणिले मासावी बरोबर लासावी किती आहे तर 60. मग 5 × 30, 30 ला कितीने गुणलं का 60 होईल, तर आपण म्हणणार सर 30 ला जर कधी 2 ना गुणलं तर 60 होणार. म्हणजे आपला जो मासावी आला तो मासावी 2 आला. मासावी 2 आला तर त्यांनी विचारलं काय, त्यांनी विचारलं दोघांच्या वयाची बेरीज विचारली. मग पहिल्याचं वय 5 रेशो आहे तर रेशोला मासावीनं गुणा, 5 गुणिले 2 10, म्हणजे पहिल्या व्यक्तीचं वय 10 आलं. सर दुसऱ्या व्यक्तीचं वय काढा बरं. दुसऱ्या व्यक्तीचं वय म्हणजे दुसऱ्याचा रेशो गुणिले मासावी 2, 6 दुने किती 12, तर दुसऱ्याचं वय आपलं 12 आलं. दोघांची बेरीज विचारली, 10 अधिक 12 22 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज 22 वर्ष झाली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर, टोटल 22 वर्ष. खूप तुम्ही याला मित्रांनो जर प्रॉपर तुमचा सराव जर असेल तुम्ही याला तोंडी सुद्धा सॉल्व्ह करू शकता. 6 पंचे 30, 30 ला कितीने गुणलं का 60 येतं तर 2, मासावी 2 आला. पहिल्या रेशोला मासावीनं गुणलं का पहिली संख्या म्हणजे पहिल्याचं वय येणार 5 गुणिले 2 10, पहिल्याचं वय 10, 6 गुणिले 2 12, दुसऱ्याचं वय 12. दोघांची बेरीज विचारली होती, 6 आणि 5 11, 11 गुणिले 2 22, किंवा 10 अधिक 12 22. तुम्हाला वाटण तसं सॉल्व्ह करू शकता. सिंपल कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, माझं काम फक्त सोल्युशन देणं नाहीये, तर तुम्हाला ज्या छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट पण बिल्ड करणं महत्वाचं काम बनतं. म्हणजे थोडक्यात तुमची एक जर टाईप बघत असला तर तो टाईप पूर्णपणे रिवाइज होऊन जाईल. त्यामुळे सोल्युशन प्रत्येक याचं सोल्युशन बघत चला, खूप जास्त फायदा होईल. ओके, चला आता पुढचा प्रश्न. 89 नंबर क्लिअर असेल मित्रांनो तर 90 नंबर. हा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. जसं 0.137 ला मी ए मानतो मित्रांनो, 0.137 ला मी ए मानलं,
आणि 0.098 ला मी बी मानलं, तर मला सांगा बी काय बनल? ए प्लस बीचा वर्ग, ए प्लस बीचा वर्ग मायनस ए मायनस बीचा वर्ग भागिले काय असणार मित्रांनो? ए बी. बरोबर का? ए गुणिले बी. ए प्लस बीच्या वर्गातून ए मायनस बीचा वर्ग जर वजा केला तर मित्रांनो आपलं उरत असतं 4ab. काय उरतं? 4ab भागिले ए बी. तर आपण म्हणणार ए बी कट झालं तर मग उरलं काय? सर फक्त 4 उरलं. काय अवघड आहे बरं? सर फक्त 4 उरलं. तर आपलं उत्तर आलं मित्रांनो 4, ऑप्शन क्रमांक 2. सर हे 4ab कसे आले एकदा समजावून सांगतो, सूत्रातनं प्रॉपर मांडणी करा. जसं ए प्लस बीचा वर्ग आहे, प्रॉपर याला सॉल्व्ह करा. ए प्लस बीचा वर्ग असतो मित्रांनो एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. त्याच्यानंतर ए मायनस बीचा वर्ग असतो एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस 2ab. वजाबाकी करायचे असेल तर सिंपल चिन्ह पलटवायचे. प्लस असेल तर काय होणार? मायनस, मायनस असेल तर प्लस. मग एच्या वर्गातून मायनस एचा वर्ग सर कट झालं. प्लस बी मधून मायनस बीचा वर्ग हे पण कट झालं. 2ab प्लस 2ab किती उरले मित्रांनो? 4ab. संपला विषय. अशा प्रकारे 4ab उरत असतं, याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे, चला हा 90 नंबर प्रश्न क्लिअर. तर हा भाग आता बुद्धिमत्ता सेक्शन सुरू झाला. 91 नंबरचा प्रश्न आहे, नाते व संबंध. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत. याला तुम्ही तोंडी पण सॉल्व्ह करू शकता. कसं बघा, माझ्या वडिलांच्या एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी म्हणजे मी, आणि माझे कोण आहे? तर ते सासरे आहेत. मग माझे सासरे म्हणजे कोण असणार आहे? ती जी लेडीज असणार आहे तिचे सासरे म्हणजे तिच्या पती परमेश्वराचे वडील. लक्ष द्या बरं का सर, ती जी महिला आहे तिचे सासरे, सासरे कोण असतं? ती महिला, तिचा जो नवरा असणारे पती त्याचे वडील असणारे. मग त्यांनी विचारलं की त्याचे वडील, तर त्या स्त्रीचे पुरुषाचे नाते काय? या महिलाचं त्या पुरुषासोबत काय नातं आहे? तर ही महिला बायको असणार आणि तो व्यक्ती नवरा असणार. नवरा बायको पती परमेश्वर यांचा संबंध असणारे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. पण थांबा मित्रांनो, मी असं सिंपल तोंडी सांगितलं, काही जणांना तोंडी समजलं असेल, काही न समजलं नसणार आहे. मग याला मी तुम्हाला मांडणी करून पण सांगतो. तोंडी समजलं असेल तर जबरदस्त, मांडणी करून सांगतो. 10-20 सेकंद लागतील, समजून घ्या. सर सगळ्यात पहिले एक व्यक्ती, त्या व्यक्तीचे कोणी मित्रांनो? वडील आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचे वडील, त्या महिलाचे कोण आहे? तर महिलाचे जे वडील आहेत त्या वडिलांची जी एकुलती एक मुलगी आहेत तिचे मित्रांनो ते कोण आहेत? तर सासरे आहेत. तर सासरे कोण असतं मित्रांनो? सासरे असतं जे नवरा असतो त्या नवऱ्याचे वडील. म्हणजे ही जर महिलाचा हा सासरा असेल तर हा व्यक्ती कोण झाला? तर पती परमेश्वर. मग हा पती परमेश्वर तर ही पत्नी देवी, म्हणजे नवरा बायको दोघं बनले. 91 नंबरचा प्रश्न होता, क्लिअर झाला. 92 नंबरचा प्रश्न बघा, सिंपल प्रश्न. पुन्हा एकदा, जसं मी बोलतो सिंपल म्हणजे जसं प्रत्येक प्रश्न सिंपल नसतो. बऱ्याच मुलांना असंही वाटू शकतं सर सर्व प्रश्न सिंपल सिंपल का बरं बोलताय? नॉर्मली एक बोलण्याची ती एक ट्युनिंग असते, ज्यामुळे बऱ्याच मुलांना सुरुवातीला प्रश्न बघितले ते गोंधळून न जातात, थोडंसं रिलॅक्स फील करतात. ओके, हा मी एखादा प्रश्न बोललो सिंपल आहे तर तो सिंपल असू शकतो आणि असतोच. ओके, चला समोर बघा. आता एक घड्याळ प्रत्येक तासात 10 सेकंद पुढे जाते. प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल? ओके, सोमवार पासून बघा मित्रांनो, सोमवारी, त्याच्यानंतर आपला मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग आपण म्हणणार सर सोमवार सकाळी 9 वाजेपासून मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत टोटल किती तास होतात? तर 24 तास. असे किती गॅप आहे? हा दुसरा गॅप, तिसरा गॅप, चौथा गॅप, 5वा गॅप. मग आता काय म्हणणं आहे बघा त्यांचं. आपण पहिले बघू 24 तासामध्ये किती पुढे जाते. मग बघा सर एका तासाला किती सेकंद पुढे जाते? तर 10 सेकंद पुढे जाते. मग 24 तासाला किती सेकंद पुढे जाईल? तर 24 तासाला 24 10 हे 240 सेकंद पुढे जाईल. 240 सेकंद म्हणजे सर 6 चोक 24, 4 मिनिटं पुढे जाईल. म्हणजे प्रत्येक 24 तासाला 4 मिनिटं पुढं, इथं 4 मिनिटं पुढं, इथं पण 4 मिनिटं, इथं 4 मिनिटं पुढं, इथं 4 मिनिटं पुढं आणि इथं पण 4 मिनिट पुढं जाणार. मग टोटल किती गॅप आहे बघा?
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. सर एका गॅपला म्हणजे एका 24 तासाच्या गॅपमध्ये 4 मिनिटं पुढं, तर 5 गॅपमध्ये किती, तर 5 गुणिले 4 मिनिट म्हणजे टोटल 20 मिनिट पुढे गेलेली असेल. म्हणजे शनिवारी सकाळी 9 वाजता ती घड्याळ ऑलरेडी 20 मिनिटं पुढे असेल, तर ती घड्याळ 9:20 वेळ दाखवील. 9:20 वेळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आलं. समजलं तुम्हाला हे? ओके. पुढचा प्रश्न 93 नंबरचा प्रश्न बघा. सागर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. सागर असा इथं उभा आहे. सागर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे. सागर इथं असणारे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळाला म्हणजे तो इकडे वळाला आणि पायी चालत गेला. ठीक आहे. काही पायी चालत गेला. पुढे तो त्याच्या डावीकडे वळून 30 मीटर चालत गेला. डावीकडे म्हणजे वरती 30 मीटर पुन्हा गेला. पुन्हा त्याच्या उजवीकडे वळाला, 25 मीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळाला आणि 25 मीटर चालला. तर सुरुवातीच्या ठिकाणांपासून तो आता कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीला इथं होता, सध्या आता इथं आहे. मग आता सध्या तो कुठे आहे बघा, लक्ष द्या बरं का. सर आपण म्हणणार ही आपली पूर्व दिशा आहे, ही आपली पश्चिमी, ही दक्षिणी आणि ही आपली उत्तर आहे. तो सध्या कुठे आहे? तो पूर्व आणि उत्तरच्या मध्ये. ही पूर्व दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे. तो पूर्व आणि उत्तरच्या मध्ये म्हणजे आपण म्हणणार तो सर सध्या ईशान्य दिशेला आहे. ईशान्य कोणत्या दिशेला असणार आहे? ईशान्य दिशेला. ईशान्य दिशा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर. 94 नंबरचा प्रश्न बघा. 94 नंबरचा प्रश्न पण एकदा वाचून घेतला सोपा वाटेल. मंदार किरणपेक्षा उंच आहे. ठीक आहे सर. मंदार जो आहे, मंदार हा किरणपेक्षा उंच आहे. मंदार हा किरणपेक्षा उंच आहे. अश्विन किरणपेक्षा टेकना आहे. किरणपेक्षा लहान कोण आहे? तर अश्विन आहे. कौस्तुभ मंदारपेक्षा पण उंच आहे. मित्रांनो जो कौस्तुभ आहे तो मंदारपेक्षा बी उंच आहे. मग सर्वात लहान अश्विन, त्याच्यापेक्षा मोठा किरण, त्याच्यापेक्षा मोठा मंदार आणि सर्वात मोठा कौस्तुभ आहे. आता म्हणणं काय? वरील विधानांवरून पुढील पैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? अश्विन सर्वात ठेंगणा आहे. हो, सर्वात लहान अश्विन आहे, बरोबर आहे. मंदारपेक्षा दोघे ठेंगणे आहेत, 2 व्यक्ती लहान आहे. हा मंदार 2 व्यक्ती लहान, बरोबर आहे. कौस्तुभ सर्वात उंच आहे, बरोबर आहे. तिन्ही बरोबर म्हणजे आपण म्हणणार सर्व विधानं बरोबर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर पाहिजे. सर 4 क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर. 94 नंबरचा प्रश्न होता. हा प्रश्न बघा 95 नंबर. 95 नंबरचा प्रश्न असा आहे. 25 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात स्नेहाचा शेवटून 19वा क्रमांक आहे. जी स्नेहा आहे तिचा शेवटून 19वा क्रमांक आहे आणि मीनाचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. जर छायाचा क्रमांक स्नेहा व मीना यांच्या बरोबर मधोमध असेल तर छायाचा शेवटून क्रमांक किती? मग एक काम करा, सर्वांचा सुरुवातीपासून क्रमांक बघा, स्टार्टिंग पासून की स्टार्टिंग पासून कितवा क्रमांक आहे. मग मित्रांनो जर तुम्हाला स्टार्टिंग पासून क्रमांक काढायचा असेल तर सिंपल बघा, टोटल 25 विद्यार्थी ना, टोटल 25, तर यांचा लेफ्ट प्लस राईट बरोबर दोघांची बेरीज 26 भेटली पाहिजे. एखाद्या व्यक्ती सुरुवातीपासून आणि शेवटून किती क्रमांकावर आहे त्या दोघांच्या क्रमांकाची बेरीज 26 आली पाहिजे. 26 जसं किंवा जर तुम्हाला जर एखादा व्यक्ती सुरुवातीपासून क्रमांक दिलाय आणि शेवटून काढत असेल तर 26 मधनं सुरुवातीचा क्रमांक वजा केला की शेवटून वाला क्रमांक तुम्हाला भेटून जातो. मग आपण म्हणणार सर वर्गात स्नेहाचा शेवटून क्रमांक 19 आहे. शेवटून क्रमांक किती आहे? 19. जसं इथनं सुरुवातीपासून स्नेहाशी इथं असणार आहे. सर शेवटून 19वा क्रमांक आहे तर 26 मधनं 19 वजा केले किती उरतात? 7. किती उरतात? 7. मग आपण म्हणणार सर स्नेहाचा सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे? तर 7वा क्रमांक आहे. त्याच्यानंतर मीनाचा, सर जी मीना आहे मीना, त्या मीनाचा सुरुवातीपासून 23वा क्रमांक आहे. त्याच्यानंतर यांच्या अगदी मधोमध कोण आहे? तर मित्रांनो छाया आहे. दोघांच्या अगोदर मधोमध छाया आहे. ऍव्हरेज काढा. मग 23 अधिक 7 भागिले 2, तर 30 भागिले 2 आपलं 15 आलं. म्हणजे ही छाया जी आहे ही 15व्या क्रमांकाला आहे. मग 15व्या क्रमांकाला छाया आहे तर हा 15वा क्रमांक कुठं नाही मित्रांनो? सुरुवातीपासून. त्यांनी विचारलं काय आपल्याला? छायाचा शेवटून क्रमांक किती? सर शेवटून क्रमांक काढायचा असेल तर 26 मधनं 15 वजा करा, आपला शेवटून क्रमांक येईल कितवा? 11वा. सुरुवातीपासून 15वा क्रमांक तर शेवटून 11वा क्रमांक आला. 11वा क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर. आता पुढचा प्रश्न. सर एका सांकेतिक भाषेत स्टाईल
STYLE याला लिहिलंय मित्रांनो PQVIB असं लिहिलंय. तर तुम्हाला विचारलंय स्मेल SMELL याला काय विचारलं जाईल. असं जर सांकेतिक भाषेवर प्रश्न आला सर्वात अगोदर नंबर लिहायचे मित्रांनो. सर्वात अगोदर नंबर लिहून घ्यायची जास्तीत जास्त फायदा होतो. जसं स्टाईल आहे, स्टाईल आपण काय लिहू शकतो मित्रांनो, स्टाईल आपण लिहू शकतो स्टाईलचा क्रमांक किती असणार आहे 19, टीचा असणार आहे 20, वायचा 25, एलचा 12, ईचा 5, बीचा किती आला मित्रांनो 2, आयचा किती आला मित्रांनो आयचा आला 9, व्हीचा 22, क्यूचा 17 आहे आणि पीचा किती आहे तर 16. तुम्ही बघा बरं मित्रांनो 19 मधनं 3 गेले 16 सर -3, 19 मधनं 3 गेले 16, 20 मधनं सर -3 केले 17, 25 मधनं -3 केले 22, 12तनं 3 गेले 9, 5तनं 3 गेले 2. म्हणजे प्रत्येक जो कोड दिलाय तो -3 ना कमी आहे. मग सर्वात पहिलं S19 मधनं 3 गेले 16, 16 नंबरला P असतं. M13, 13तनं 3 गेले 10, 10 नंबरला J असतं. E5, 5 मधनं 3 गेले 2, 2 नंबरला B असतं. PJB आपलं उत्तर पाहिजे जे एकाच ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर PJB आपलं उत्तर आलं. सर 96 नंबर झाला. 97 नंबरचा प्रश्न बघा. हा पण प्रश्न एकदम समजून घेतला भारी, लॉजिक बघायचं. त्यांचं म्हणणं आहे का आकृतीमधील प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य अंक निवडा. जसं 5 आहे आणि 3 आहे, 6 आहे आणि 8 आहे, यांच्यामध्ये काय क्रिया करायची तर जेणेकरून उत्तर 63 आलं पाहिजे. मग तुम्ही बघा 5 तरी किती होतात 15, 6 8 48, गुणाकार करा 15 आणि 48चा जो बेरीज असते ती 63 येते. सिंपल काय केलंय वरचे 2 अंक खालचे 2 अंक यांचा गुणाकार करून बेरीज केली, मधला अंक आपलं उत्तर येतं. जसं इथं बघा 2 7 14, 3 9 27, 14 आणि 27 41, समित बी 6 9 42, 8 45, 42 39 82, ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलं. 97 नंबरचा प्रश्न होता. हा 98 नंबरचा प्रश्न बघा. हा प्रश्नामध्ये जर तुम्ही एकदा लॉजिक समजून घेतलं खूप लवकर उत्तर येईल. ओके, हा प्रश्न बघा. काही लोक रागीट आहेत, सर्व लोक आनंदी असतात. या माहितीवरून पुढील पैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर येऊ शकते. तुम्हाला ॲझम्पशन लावायचंय, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अंदाजा लावायचा आहे काय उत्तर असू शकतं याचं. ओके, जसं काही लोक रागीट आहे, सर्व लोक आनंदी आहे. ठीक आहे, मग आपण बघणार सर जेवढे बी लोक आहे ना सर्वचे सर्व लोक आनंदी, सर्वचे सर्व लोक कसे मित्रांनो आनंदी. पण काही लोक असे आहेत का ते रागीट आहेत, काही लोक रागीट आहेत. मग बघा बरं सर्व आनंदी आहे आणि त्याच्यातले काही रागीट आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का काही आनंदी लोक असणार आहे, काही आनंदी लोक असणार आहेत का जे काही मित्रांनो रागीट आहे. काही आनंदी लोक कसे रागीट आहे, याच्यातनं ही गोष्ट आपल्याला समजली. मग बघा बरं असं ऑप्शन दिसतंय कुठं तुम्हाला काही आनंदी लोक रागीट आहेत, काही आनंदी लोक रागीट असतात. अगदी बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन करून पण उत्तर लावू शकतात. सर्व लोक रागीट आहे, काही लोक रागीट आहे, पहिलं तर चुकीचं ठरणार आहे. काही लोक आनंदी नसतात. आनंदी आणि रागीट याचा लांब पर्यंत संबंध नसतो. काही रागीट लोक बी आनंदी असतात, हे पण चुकलं. सर्व आनंदी लोक रागीट आहे नाही, काही लोक रागीट आहे म्हणजे काही आनंदी लोकच रागीट असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर. हा प्रश्न बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये सिंपल थोडीशी मिस्टेक बनलेली आहे आकृतीमध्ये. ऍक्च्युअल उत्तर याचं मित्रांनो 44 45 46च्या पण प्लस चाललंय, ऑप्शन मध्ये मॅच होत नाही. ही जी फिगर आहे आकृती ही चुकलेली आहे, तर हा प्रश्न तुमचा जो असेल मित्रांनो हा रद्द होऊन जाईल. ओके, 99 नंबरचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा 100 नंबरचा. 100 नंबरचा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगतो आणि नंतर जर समजा अवघड प्रश्न जर विचारला या टाईपवर तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो. सर्वात पहिला प्रश्न वाचा, समजून घ्या. 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनाकृती ठोकळ्यांपासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार करावयाचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल, कमीत कमी किती वेळा. मग आपण सिंपल बघणार. सर जर आपण प्रॉपर आकृती जर कधी काढली, काय बोलतो लक्ष द्या बरं, आकृती जर कधी काढली जसं आपला घनाकृती ठोकळा आहे बरोबर आहे. याला बघा मित्रांनो टोटल 3 अक्ष असतात. 3 अक्ष कोणकोणते, जसं एक एक्स आहे,
एक वाय आणि जेड आहे. जसं आपण म्हणणार जर हा पकडला आपण घेतलं हा पॉईंट, तर हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा जेड ऍक्सिस आहे. किंवा इथं बघितलं तुम्ही हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय आहे आणि हा जेड आहे. प्रत्येक याला काय बघा, प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण बघणार ही टोटल बाजू किती सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय, एक एक सेंटीमीटर ना एक एक सेंटीमीटरचा घनाकृती ठोकळा तयार करायचा आहे. मग 4 सेंटीमीटरला आपल्याला किती ठिकाणी कट मारावं लागेल. जसं सर हा पहिला कट, हा दुसरा कट, हा तिसरा कट, हा 1 सेंटीमीटर, हा पण 1 सेंटीमीटर, हा पण 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जर कधी टोटल बाजू 4 सेंटीमीटर असेल आणि त्याचा 1-1 सेंटीमीटर जर आपल्याला जर तुकडे करायचे असेल तर आपल्याला काय करणे, टोटल 3 कट मारणे. म्हणजे एक्स ऍक्सिस वर बी 3 कट मारणे, वाय ऍक्सिस वर पण 3 कट आणि झेड ऍक्सिस वर बी 3 कट. म्हणजे 3, 3, 6 आणि 3, 9 टोटल आपल्याला 9 कट मारणे मित्रांनो. 9 कट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर. बऱ्याच जणांनी तुक्का वगैरे भरपूर गोष्टी अप्लाय केल्या असतील तुम्ही, बरोबर आहे. सिंपल अशा टायमाला एकदाच लॉजिक समजून घ्या आणि गोष्टी सॉल्व्ह करा. जसं आता इथं 4 सेंटीमीटर आलं म्हणून काय वाटलं नाही, पण मी जर म्हणलो असतो तुम्हाला टोटल मित्रांनो 22.5 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला 2.5 सेंटीमीटरचे तुकडे करायचे, मग अशी आकृती बनवली असती तुम्ही. नाही, भाग द्यायचा, भागाकार जो येईल त्याच्यातनं एक वजा करायचा. काय बोलू, लक्ष द्या. जसं सर टोटल किती आहे, 4 सेंटीमीटर. लक्ष द्या बरं का. जर मोठे आकडे आले असते मग काय करायचं, त्यासाठी उत्तर आलं आपलं. सर टोटल आपलं 4 सेंटीमीटर आहे, आपल्याला 1 सेंटीमीटर तुकडे करायचे. 4 ला जर 1 न भाग दिला उत्तर किती येतं, 4. तर 4 मधनं 1 वजा करायचा, आपले काप भेटते. सर किती वेळेस कट करावा लागेल, तर 4 - 1 आपण म्हणणार टोटल 3 कट मारावे लागतील. 3 कट. जसं मी म्हटलो की 22.5 सेंटीमीटर मित्रांनो, काय 22.5 सेंटीमीटर बाजू असलेला एक घनाकृती ठोकळा आहे. आपल्याला टोटल काय करायचं, 2.5 सेंटीमीटर जर असेल, 2.5 सेंटीमीटर, त्या 2.5 सेंटीमीटरचे लहान लहान घनाकृती ठोकळे तयार करायची. मग काय करणार, मग अशा टायमाला सिंपल काय करायचं, 22.5 ला 2.5 न भाग द्यायचं. सर 2.5 नम 225 होत्या, 22 नम 225, तर टोटल 9 भागाकार आला. त्याच्यातनं 1 वजा करायचं, किती येईल मित्रांनो, 8. म्हणजे आपल्याला टोटल 8 कट मारावे लागतील एका ऍक्सिसवर. एका ऍक्सिसवर 8 कट, तर टोटल 3 ऍक्सिस असतात, तर 8 त्रिक 24 कट मारावे लागतील. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला सिंपल तुम्ही असं मांडणी करून बी सॉल्व्ह करू शकता. पण जर कधी जास्तच मोठा डाटा आला तर तुम्ही याला असं पण सॉल्व्ह करू शकता, जे की खूप लवकर उत्तर निघतं. ओके, चला 20 प्रश्न क्लिअर झाले मित्रांनो आपले. जर तुम्हाला सर्वांना या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर तुमचा जो पण स्कोर असेल तर मित्रांनो जो स्कोर येईल तो बेस्ट आहे. आणखीन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी गणितात ठराविक गोष्टी आहेत, त्या ठराविक गोष्टींचा सराव करावा लागणार आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, ही जो एमपीएससीचा पेपर असतो ना, हा पेपर फक्त नॉलेजचा नसून हा पूर्णपणे पेपर टाइम आणि परफॉर्मन्सचा आहे. जर तुमच्याकडे राईट मेथड नसेल प्रश्न सॉल्व्ह करायला, तर तो प्रश्न जो तुमचा 20-30 सेकंदात सॉल्व्ह होऊ शकतो, तो तुमचा डायरेक्ट 1-1.5 मिनिटं घेऊन जातो. मग यासाठी सिंपल तुम्हाला पहिले चांगली मेथड बघावी लागेल प्रश्न सॉल्व्ह करण्याची. 2 नंबरची गोष्ट म्हणजे मित्रांनो, का तुम्हाला खूप जास्त सराव करणे. मग तुम्ही हा सराव टेस्ट मधनं करू शकता आणि प्रत्येक सोल्युशन बघत चला. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटतील. हवं तर मस्तपैकी तुम्हाला असं वाटलं का नाही सर माझ्याला गरज नाहीये, तर मित्र सिंपल मी सांगाल की तुम्ही हवं तर 2च्या स्पीडनं बघा, तो सोल्युशन बघा, खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, चला थांबून घेतपर्यंत मित्रांनो मग जय हिंद.